नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओसुद्धा एक वेगळा व्हिडिओ आहे आणि यात आपण पुन्हा एक रांगोळीसाठी छोटीशी खरेदी केलेली आहे. तर हा आहे आमच्या इथला रविवारचा बाजार. भाजीपाला भरपूर असतो, वेगवेगळ्या वस्तू असतात, खाण्यापिण्याच्या भरपूर पदार्थ असतात. तर मी जेव्हा बाजारात एंट्री केली तेव्हाच मला तिथे त्या ताई बसलेल्या दिसल्या, रांगोळीचं स्टेन्सिल वगैरे विकत होत्या. त्यांना म्हटलं मी येते भाजी वगैरे घेऊन, म्हणजे निवांत बघता येईल. तर आलोय आपण. बघू शकता तुम्ही असे वेगवेगळे वुडनमधले स्टेन्सिल्स अवेलेबल आहे, बघू शकता तुम्ही. असं कुठं गेली मी आणि जर मला तिथे जर रांगोळी रिलेटेड काही वस्तू दिसल्या तर मी घेतल्याशिवाय राहत नाही. मला खूप आवडतं माहिती का अशा वस्तू घ्यायला, आणि घ्यायलाच पाहिजे, कारण की आपल्याला असे वेगवेगळ्या डिझाईन्स म्हणजे सारख्या सारख्या मिळत नाहीत. तर तुम्हीही नक्कीच असं वस्तू घेऊन ठेवायच्या, म्हणजे आपल्याला वेळेवर कामात येतात. आणि ह्या सर्व स्टेन्सिल मी 5 ते 6 स्टेन्सिल्स घेतल्या. थोड्या मोठ्या होत्या, काही छोट्या ओम वगैरेच्या. त्या आपण थोडं बघणारच आहोत पुढे, आणि त्याच्यात त्याची रांगोळी पण काढून बघणार आहोत. मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. त्या ताईंना मी विचारलं की तुम्ही ऑनलाईन वगैरे विकतात का, तर त्या नाही म्हटल्या. मी का विचारलं, कारण की मी जेव्हा रांगोळी वगैरे काढते तर मला भरपूर मैत्रिणींचे प्रश्न येतात की तुम्ही हे ऑनलाईन घेतलं आहे का, लिंक वगैरे शेअर कराल का. तर त्यासाठी विचारलं. पण ते ऑफलाईनच विकतात, आणि आता संक्रांत असल्यामुळे पण त्यांनी ते विकायला आणलेलं होतं वाण वगैरे देण्यासाठी. तर बघू शकता मी असे गोपद्माची स्टेन्सिल, ओम, अजून छोटं एक लक्ष्मीचे पावलं, आणि 2 प्रकारचे स्वस्तिक घेतलं, एक छोटं आणि एक मोठं, आणि अजून एक प्रकारचं आपण पाऊल घेतलेलं आहे. तर आपण याच्यात रांगोळी टाकून बघूया. आणि मैत्रिणींनो, तुम्ही यातमध्ये एकदम पावडरवाली रांगोळी टाका, म्हणजे एकदम बारीकवाली रवा रांगोळी टाकू नका, कारण की आता ही आपण जी पाऊलामध्ये रांगोळी टाकतोय ती थोडी जाड आहे, तर ते त्याच्यात अडकून बसतंय. आता ही सेकंड नंबरची जेव्हा गोपद्माला काढतोय मी, तुम्हाला दाखवते काढल्यानंतर. तर तुम्ही एकदम बारीक रांगोळी वापरा ही स्टेन्सिल जेव्हा वापराल तेव्हा, कारण ती व्यवस्थित पडते खाली. तुम्ही रिझल्ट पण बघा त्याचा नंतर. आणि कशा वाटल्या ह्या स्टेन्सिल्स मला नक्की सांगा. आणि तुम्ही ही अशा वस्तू नक्की घेत जा, कारण की आपल्याला त्या कधी कधीच मिळत असतात, आणि आत्ता पण भेटू शकतील, कारण की आता संक्रांतीमुळे अवेलेबल असतील वस्तू त्या. तर तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट. हे बघा, ही थोडी लाल कलर जरा जाड होता त्यामुळे ती व्यवस्थित आलेलं नाही, आणि तो जो लव्हेंडर कलर आहे, जांभळा कलर, तो पावडर टाईप होता त्यामुळे ती व्यवस्थित पडली रांगोळी खाली. नंतर मी तुम्हाला एकदम बारीक रांगोळी टाकून दाखवली, बघा ती स्टेन्सिल छान आली बघा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय बाय.